नमस्कार सज्जन हो. मुक्ती कीर्तन माला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. सध्या आपण प्राध्यापक शरद कुलकर्णी यांनी त्यांच्या पूर्णत्वाचे प्रवासी या पुस्तकात जे अमूल्य विचार व्यक्त केले आहेत ते वाचत आहोत. 2 दिवस आपण आत्माराम, सीताराम, दाशरथी राम, राजाराम असे एक एक भाग बघत आहोत. आज श्रीरामचरित्रातला राजाराम हा भाग बघायचा आहे. सुरू करूया. आज तर रामनवमी आहे. जय श्रीराम. श्रोते हो, श्रीरामांची जी अनेक चित्र आहेत, प्रतिमा आहेत, त्यातल्या राजाराम, अयोध्यापती राम या चित्राचं आज आपण थोडं जवळून निरीक्षण करूया. महर्षी वाल्मिकींच्या दृष्टीनं राजकीय सामाजिक नेता कसा असावा बघूया. अगदी लहानपणी शब्दांचा अर्थ कळत नसतानासुद्धा जी काही संस्कृत स्तोत्र मी पाठ केली आणि जी अजूनसुद्धा आठवतात, त्यात एक आहे श्रीरामरक्षा स्तोत्र. हे स्तोत्र एवढं गोड आहे, त्यात एवढी नादमधुरता आहे की ते स्मरणातून जातच नाही. आणि रचनाकाराचा उद्देशसुद्धा तोच आहे. अगदी मरणसमयीसुद्धा त्यातल्या श्रीरामांचं स्मरण व्हावं. त्यातले 2 श्लोक असे आहेत. आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदां अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. हा श्रीराम आमचा प्रभू, आमचा स्वामी, आमचा राजा आहे तरी कसा? तो सुंदर तर आहेच, म्हणजे राजीव नेत्र आहे, शूर आहेच, रणरंगधीर आहे. पण तो भक्तांचं सारं कोड कौतुक पुरवतो. तो कल्पवृक्षासारखा आहे, सगळ्या संकटांचं निवारण करतो. विराम सकलापदां. तो तिन्ही ठिकाणच्या म्हणजे पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग सर्व जगातल्या लोकांना सुख देतो. तो करुणेची मूर्ती आहे. तो सर्वांवर दया करतो. करुणाकरन. त्या श्रीरामाला मी शरण जातो. ही स्तोत्र पाठ असली ना की रामो रमयते किंवा राजा प्रकृतिरंजनात या शब्दांचा अर्थ मुद्दाम सांगावा लागत नाही. राम तो जो समाजाला रमवतो, आनंद देतो. राजा तो जो समाजाचं रंजन करतो, त्याचं सुख फुलवतो, दुःखावर फुंकर घालतो. हा या शब्दांचा अर्थ म्हणजे महर्षी वाल्मिकींच्या रामानं आचरणात आणलेला होता. महर्षींनी रामायण लिहिलं त्यावेळी अन्न गोळा करणारा वनवासी समाज शेती समाजाच्या अवस्थेत शिरत होता. छोट्या जानपदावर स्थिरावलेली म्हणजे अलीकडचा जिल्हा एवढा भाग
नगर गणराज्य म्हणजे सिटी स्टेट, मोठ्या प्रदेशावरची राज्य किंवा साम्राज्य निर्माण होत होती. या मोठ्या राज्यांची, साम्राज्याची व्यवस्था कशी असावी, त्यांचा नेता कसा असायला हवा. छोट्या गणराज्यात लोकतंत्रानं, सर्वांच्या अनुमतीनं राज्यकारभार चालत असे. पण मोठ्या राज्यात सगळ्यांची मतं कशी समजावून घ्यावीत. दळणवळणाची साधनं ही खूपच तोटकी होती, म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन सिस्टीम. आजच्यासारखी वर्तमानपत्र नव्हती, टेलिग्राफ, टेलेक्स, सॅटेलाईट कम्युनिकेशन नव्हतं. अशा स्थितीत सगळ्यांचं हित लक्षात घेऊन या समाजाचा गाडा पुढे कसा न्यायचा, मोठ्या प्रमाणावर उत्पादन कसं करायचं, त्याचं वितरण नीट पार कसं पाडायचं, असे अनेक प्रश्न त्यावेळेच्या राजकीय नेत्यांसमोर होते. वाल्मिकी रामायण हा काही प्राधान्य करून राजकारणावरचा किंवा अर्थकारणावरचा ग्रंथ नाही. तसे दुसरे ग्रंथ आहेत आणि त्यापैकी सर्वात उत्तम ग्रंथ म्हणजे आर्य चाणक्याने लिहिलेला कौटिल्य अर्थशास्त्र. पण या राजकारणाच्या किंवा अर्थकारणाच्या पायाशी म्हणजे फाउंडेशन एक भावकारण असतं, समाजाचं एक भावनिक एकीकरण, इमोशनल इंटिग्रेशन असायला लागतं. वाल्मिकी रामायणाचं कार्य आहे हे भावनिक एकीकरण साधायचं. हे एकीकरण म्हणजे काय, वरून लादलेली युनिफॉर्मिटी नसते. सगळ्यांनी एकाच प्रकारचे कपडे युनिफॉर्म घालावा, एकाच पद्धतीने चालावं, एकाच पद्धतीने वागावं, एकाच देवाची पूजा करावी, एकाच चर्चमध्ये जावं, तरच हे भावनिक एकीकरण होतं असं नाही. किंबहुना अशी युनिफॉर्मिटी वरून लादली गेली तर लोक बंडाळीसुद्धा करतात, समाज एकमेकापासून दूर जातो. घरातले भाऊ सुनासुद्धा एकमेकांबरोबर भांडायला लागतात. पण मग विविधता मान्य करून एकता कशी साधायची, युनिटी इन डायव्हर्सिटी. त्यावेळी युरोपियन, विशेषतः ब्रिटिश हे लोक उत्तर अमेरिकेत गेले. त्यावेळी त्यांनी तिथल्या रेड इंडियन्सची कत्तल केली. आता अर्थात त्यांच्या काही वसाहती शोभेसाठी काही थोड्या भागात ठेवलेल्या आहेत, पण प्राधान्य करून अमेरिकेतल्या मूळ जमातीची, आदिवासींची संस्कृती, वस्ती या बाहेरून आलेल्या युरोपियन मंडळींनी नष्ट केली. त्याच्यापेक्षा वेगळा प्रकार दक्षिण अमेरिकेत आपल्याला दिसतो. तिथं पोर्तुगीज, स्पॅनिश मंडळी गेली. त्यांनी मेक्सिकोमधल्या आणि इतर देशातसुद्धा स्थानिक जमातींना आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. कारणं अनेक असतील. मोठ्या शेतीला लागणारे मजूर हवे, त्याकरता हे आदिवासी उपयोगी होते, हे त्यातलं महत्त्वाचं कारण. पण या अर्थकारणातून सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू होते. आणि त्यातूनच पुढे संस्कृतीच्या एकत्रीकरणाचा, जुळवून घेण्याचा, विविधतेतून एकता बघण्याचा प्रयोग सुरू होतो. रामराज्यात हा प्रयोग फार मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. म्हणजे काय, वाल्मिकी रामायणाच्या बालकांडातलाच एक प्रसंग आहे. विश्वामित्र ऋषी राजा दशरथाच्या दरबारात आले. राजाने त्यांना कुशल विचारलं, काय येणं केलं, तुम्हाला काय अडचण नाही ना, काही धनधान्य, काही गरज असेल तर सांगा, तुमची कोणत्याही प्रकारची सेवा करण्यात मला आनंद होईल, असं राजाने सांगितलं. विश्वामित्र ऋषी त्याला सांगतात की राजा, मला धनधान्य वगैरे काही नको. आम्हाला लागणारं धान्य आम्ही शेतातून,
जंगलातून निर्माण करतो. पण आम्ही ऋषी आहोत, शांततेचा संदेश देत वनवासी मंडळींना जवळ करतो, अध्ययन आणि अध्यापन करतो, आयुष्य घालवतो. आम्हाला धनाची वगैरे जरूर नाहीच, पण आमच्या या कार्यात राक्षस विघ्न आणतात. ते आम्हाला शेती करू देत नाहीत, पिकं कापून नेतात, आमचे आश्रम जाळून टाकतात, आमच्या स्त्रियांच्यावर अत्याचार करतात, त्यांना पळवून नेतात. त्यांच्यापासून आम्हाला संरक्षण हवं आहे आणि त्यासाठी तुझा राम आम्हाला दे. विश्वामित्र स्वतः धनुर्विद्येत प्रवीण होते, इतर युद्धविद्येत प्रवीण होते, खूप शूर होते. तरुणपणीचा बराच काळ त्याने क्षत्रिय म्हणून युद्ध केली होती. पण आता ते ऋषी बनून, ब्राह्मण म्हणून या नात्यानं जंगलात आश्रम बांधून शिक्षकाचं काम करत होते. आता राजा दशरथाला प्रथम भीती वाटली. रामासारखा कोवळा मुलगा जंगलात पाठवायचा, तो तर कुमार वयाचा. युद्धशास्त्रात तो अजून प्रवीण झालेला नाही. राक्षसांपासून ऋषींचं संरक्षण करण्यासाठी तो सैन्य पाठवायला तयार होता. पण रामाला, त्या लाडक्या लेकाला जंगलात राहायला कसं पाठवणार? पण विश्वामित्र हे ऋषी होते. ऋषेर दर्शनात म्हणजे त्यांना पुढचं दिसत होतं म्हणून ते ऋषी. त्यांना माहीत होतं की हा राम राजा होणार आहे, लोकांचा नेता होणार आहे. त्याला लहानपणापासूनच लोकांच्या अडीअडचणी समजायला हव्यात. वनवासी मंडळीत त्यानं मिसळायला हवं. त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवं. राक्षसांचा त्रास, राक्षस जो त्रास देतात हा काही एका दिवसाचा, एकाच ठिकाणचा त्रास नाही की तो एकदा एका ठिकाणी सैन्य पाठवून नाहीसा करता येईल. त्याला काही दूरगामी राजकीय, सामाजिक योजना करायला लागेल आणि त्यासाठी काही राजकीय धोरण आखायला लागेल. आत्ताच्या भाषेत म्हणायचं तर काही दीर्घ मुदतीचं नियोजन, लॉंग रेंज प्लॅनिंग करायला लागेल. कार्यपद्धती ठरवायला लागेल, स्ट्रॅटेजी. आणि हे सगळं राजाला शिकायला लागेल. युद्धविद्या तर शिकायला हवीच, पण लॉंग रेंज प्लॅनिंग कसं करायचं ते शिकायला लागेल. आणि त्यांना राम हवा होता, तो विद्यार्थी म्हणून. उद्याचा नेता म्हणून. पण पुत्रप्रेमानं अंध झालेल्या बापाच्या, दशरथाच्या हे काही लक्षात येईना. दशरथाचे एक मंत्री सल्लागार होते वसिष्ठ ऋषी. त्यावेळचा मंत्री या शब्दाचा अर्थ वेगळा होता. तर या वसिष्ठ ऋषींना ही विश्वामित्राची भाषा समजली. त्यांना ही दूरदृष्टी होती. त्याने राजा दशरथाला सांगितलं की तू रामाला विश्वामित्रांबरोबर पाठवून दे. वसिष्ठांचा सल्ला राजा नाकारत नसे. तेव्हा दुःखानं का होईना विश्वामित्रांचं मागणं राजाने मान्य केलं आणि राम नेता बनण्याच्या शिक्षणासाठी समाजाचं जवळून निरीक्षण करून त्यांच्या अडीअडचणी कशा निवारण करायच्या हे शिकण्यासाठी विश्वामित्रांबरोबर गेला. अर्थात रामाबरोबर लक्ष्मणसुद्धा गेला. दोघेही राजकुमार ऋषींबरोबर राहिले. तिथे अर्थातच राजवाड्यातली पंचपक्वान्न नव्हती, गाद्यागिर्द्या नव्हत्या, सुखविलास नव्हते. ऋषींसारखंच कंदमुळं खाऊन, शेतात जे पिकेल ते खाऊन, त्यांच्या आश्रमात राहून राक्षसांपासून रक्षण करण्याकरता रात्री अपरात्री जागून जंगलात त्यांना भटकत राहायला लागलं. त्या प्रत्यक्ष अनुभवातून राम लक्ष्मण खूप काही शिकले. हे विश्वामित्र ऋषी खूपच धोरणी होते, दीर्घ मुदतीचं नियोजन करणारे होते. त्यांना असं वाटलं की अयोध्येत दशरथाचं राज्य आणि मिथिलेचं जनकाचं राज्य एकत्र आलं
तर ती खूप मोठी शक्ती निर्माण होईल आणि पुढच्या काळात त्यापासून मोठं साम्राज्य निर्माण होईल. आणि तसं झालं की शेती उत्पादनाला, व्यापाराला स्थिरता मिळेल. नागरी आणि वनवासी जमातींच्या एकत्रीकरणाच्या प्रयोगाला मदत होईल. तेव्हा मग ते रामलक्ष्मणाला घेऊन जनक राजाच्या मिथिलेला गेले. त्यावेळी जनक राजानं सीतेचं स्वयंवर आरंभिलेलं होतं. राजा जनकाला जावई हवा होता, धनुर्धर, युद्धकलेत निपुण. तेव्हा या स्वयंवरासाठी त्याने अनेक राजे राजवाडे बोलावले होते. जनक राजाकडे एक मोठं धनुष्य होतं, मुळातलं परशुरामाचं. परशुराम हा एक फार मोठा योद्धा होता, पण तो सुद्धा तापसी बनून आता जंगलात राहत होता. या परशुरामाचं धनुष्य उचलून त्याला बाण लावायचं काम जो करू शकेल तो स्वयंवराला योग्य. म्हणजे अलीकडच्या भाषेत पात्रता निकष काय? तर उमेदवारात ते धनुष्य उचलायची शक्ती हवी. आणि मग अशी शक्ती असलेल्या मुलांपैकी सीतेला जो आवडेल त्याच्याशी ती लग्न करील. आणि याच्या पुढची गोष्ट म्हटली तर जरा गमतीची आहे. त्यातच पुढच्या काही दुःखाची मुळंसुद्धा आहेत. बहुतेक राजांना, रावणाला सुद्धा ते धनुष्य काही उचलायला आलं नाही. रामाने मात्र ते धनुष्य सहजपणाने उचललं, त्याला बाण लावला नव्हे, ते धनुष्य मोडूनच टाकलं. रामाच्या प्रचंड शक्तीचं दर्शन सीतेला झालं, सगळ्या जमलेल्या राजांना झालं. पुढची कथा सगळ्यांना माहीत आहे. सीतेचं रामाशी आणि तिच्या बहिणींची, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्याशी लग्न झाली. मिथिलेचं राज्य आणि अयोध्येचं राज्य मनाने बांधलं गेलं, जवळ आलं. आणि राम रावण युद्धाची ही पूर्वतयारी होती असं म्हणायला हरकत नाही. खरं म्हणजे रावणानं सीता पळवली हे युद्ध पेटायला म्हणून जी ठिणगी लागते तसं कारण. राम रावणासारखे युद्ध होतात त्याची मुळं खूप खोल असतात. ती त्यावेळच्या अर्थकारणात, राजकारणात, त्याच्याही मुळाशी असलेल्या समाजकारणात शोधायला लागतात. बघा, दुसरं महायुद्ध झालं ते काही केवळ ब्रिटिश चर्चिलला जर्मन हिटलर आवडत नव्हता म्हणून झालं नाही. ब्रिटिश, फ्रेंच वसाहती, कॉलनीज आफ्रिकेत होत्या. तिथला कच्चा माल जर्मनीच्याही उद्योगधंद्यांना हवा होता. हे अर्थकारण आणि त्यातून निर्माण होणारं सत्तेचं राजकारण या युद्धाच्या मुळाशी होतं. त्यापेक्षासुद्धा दुसराही एक महत्त्वाचा प्रश्न होताच. ब्रिटन, फ्रान्समध्ये जी लोकशाही तत्वावर आधारलेली जीवनपद्धती होती ती, आणि जर्मनीतली हिटलरने आणलेली हुकुमशाही जीवनपद्धती, यामध्ये विरोध होता. या जीवनपद्धतीत त्या समाजांच्या व्यवस्थेत मानली गेलेली सांस्कृतिक मूल्य, त्यांचासुद्धा संघर्ष या महायुद्धाच्या मुळाशी होता. अनेक राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थाकरता त्या सांस्कृतिक मूल्यांशी संबंधित घोषवाक्य समाजासमोर मांडतात, त्याला फसवतात, स्लोगन. हे खरं आहे, पण समाज उठवण्यासाठी घोषवाक्य म्हणून का होईना त्या सांस्कृतिक मूल्यांचंच जागरण करावं लागतं. राम रावण युद्ध हा या अर्थानं दोन संस्कृतींचाच, दोन सांस्कृतिक मूल्यांचा, दोन जीवनपद्धतींचाच संघर्ष होता. एक संस्कृती जी शेतीप्रधान स्थिर समाज स्थापायला बघत होती, त्या स्थिर समाजाचं नीती नियम घडवायला बघत होती. आणि दुसरी संस्कृती म्हणजे राक्षसी वृत्ती. ही दुसऱ्यानं निर्माण केलेली संपत्ती
त्याच्यापासून बलानं हिसकावून घेऊन त्यावर जगायला बघत होती. रावणाची लंका, त्याची राजधानी ही सुद्धा खरं तर त्याचा मोठा सावत्र भाऊ कुबेर यानं बांधलेली, आणि त्याच्यापासून ती रावणानं हुसकावून घेतलेली. तो बापाचं पौलेष्ट ऋषींचं सुद्धा ऐकत नव्हता, सख्ख्या भावांचं ऐकत नव्हता. बिभीषणानंच नव्हे तर कुंभकर्णानं सुद्धा त्याला सांगितलं होतं, दुसऱ्यांच्या बायका पळवून आणणं, त्यांची संपत्ती चोरून आणणं किंवा नाश करणं हा काही राजधर्म नव्हे. या दोन संस्कृतीतला फरक वाल्मिकींनी रामाच्या आणि रावणाच्या भूमिकेतून सांगितलेला आहे, आणि तो आपण याआधी बघितला आहे. पण मी ज्यावेळी दोन संस्कृतींचा संघर्ष म्हणतो त्याचा अर्थ तो दोन वंशांचा किंवा दोन जमातींचा संघर्ष नव्हता, म्हणजे रेसचा नव्हता, जन्मावर किंवा स्थानावर आधारित असा संघर्ष नव्हता. तसं बघितलं तर रावण हा सुद्धा ब्राह्मणाचाच, पौलस्त्य ऋषींचाच मुलगा होता. आणि यांनी हे रामायण लिहिलं ना, ते वाल्मिकी एका वनवासी जमातीतले होते. पुढे ते महर्षी झाले. रामाचे सगळे सैनिक लक्ष्मण सोडून वानर जमातीचे होते. त्यांचा नेता सुग्रीव हा तर नंतर रामाचा जणू भाऊच झाला. ते दोघे मनानं पूर्ण बांधले गेले होते, इतके की ज्यावेळी लक्ष्मणाचा मृत्यू झाला आणि रामसुद्धा शरयू नदीत आत्मबलिदान करतो, त्यावेळी त्याच्याबरोबर सुग्रीवाने सुद्धा आपली आयुष्य यात्रा संपवली. आणि हनुमान तर रामाचा मोठा सेनापती, हा सुद्धा वानरच. वानर म्हणजे मोठी शेपटी असलेला असं नव्हे, ती एक त्यावेळची वनवासी जमात. तो सुग्रीवाचा मुख्यमंत्री होता. रामरक्षेत वर्णन आहे, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. वाऱ्यासारखा वेग असणारा, इंद्रिय ज्यांच्या ताब्यात आहेत, बुद्धिमान लोकात जो वरिष्ठ आहे, वानरांचा जो पुढारी आहे, असा हा रामदूत. तो काही चालू अर्थानं रामाचा नोकर नव्हता, तर अतिशय डोळस, हुशार असा राजदूत होता, म्हणजे ॲम्बॅसिडर होता. रावणाच्या कैदेतल्या सीतामाईचा शोध तो तर त्याने लावलाच, पण त्याहूनसुद्धा कठीण अशा एका कामगिरीवर श्रीरामाने त्याची योजना केली होती. 14 वर्षांचा वनवास संपला. श्रीराम अयोध्येत परत यायला निघाले. त्यावेळची गोष्ट. वनवास सुरू असताना भरत त्यांना चित्रकूट पर्वतावर भेटला होता. वनवासाला न जाता त्यांनी परत येऊन अयोध्येचं राज्य करावं असं सुद्धा त्याने रामाला म्हटलं होतं. पण आता 14 वर्ष त्याने राज्य केलं होतं. बहुतेक लोक एकदा का सत्तेच्या खुर्चीवर बसले मग ते तिथून उठत नाहीत. जणू काही तिथं ते चिकटतात. तेव्हा आता भरताच्या मनात काय आहे? श्रीराम परत आले की त्याला आनंद होईल की हा आता माझा अयोध्येचं राज्य घेणार, म्हणून दुःख होईल. मागच्या पत्रात लिहिलं त्याप्रमाणे श्रीरामाना कोणाही बांधवांना दुखवून अयोध्येचं राज्य नको होतं. तेव्हा भरताच्या मनात आता खरोखर काय आहे हे जाणून घेण्यासाठी रामाने हनुमंताला पाठवायचं ठरवलं. त्याला सांगितलं भरताच्या मुखावरून, त्याच्या भावावरून, त्याच्या स्वरावरून जाणून घे, मी त्याला खरोखरच
अयोध्येला यायला हवं असं वाटत आहे का? थोडंसं जरी त्याच्या मनात नसलं तर मी अयोध्येत जाणार नाही. हनुमंतावर श्रीरामांचा प्रगाढ विश्वास होता. उत्तरकांडात रामाने त्याला सांगितलं, एकैकस्य उपकारस्य प्राणान् दास्यामि ते कपे शेषस्य इह उपकाराणां भवान् ऋणिनः स्वयं भवान् ऋणिनः वयं मदंगे जीर्णतां यातु यत्त्वया उपकृतं कपे. उत्तरकांडातला सर्ग 40वा त्यातला हा श्लोक आहे. हे कपे म्हणजे हे वानरा, तुझ्या एकेका उपकारासाठी मी एक एक प्राण दिला, तरी तू माझ्यावर केलेल्या उपकारांची फेड होणे शक्य होणार नाही. कारण प्राण 5च आहेत आणि तू केलेले उपकार अनंत आहेत. तू केलेले उपकार माझ्या अंगात जिरून जावोत. असं हे रामाचं आणि त्या राजदूताचं नातं होतं. रामाचं आणि बिभीषणाचं नातं काय? तो तर रावणाच्या जातीचा. रावण वधानंतर त्याने राज्यावर त्या बिभीषणाला बसवलं आणि काय उपदेश केला? मला नियमित खंडणी पाठव म्हणून. माझ्या आज्ञा यापुढे नीट पाळत जा, नाहीतर मी तुलासुद्धा नष्ट करीन अशी धमकी दिली का? नाही. ते म्हणाले, लंकां प्रसाधिधर्मेण धर्मज्ञस्त्वं मतो मम पुरस्य राक्षसानांच भ्रातुः वैश्रवणस्य च मा च बुद्धिः अधर्मे त्वं कुर्यात् राजन् कथंचन बुद्धिमंतो हि राजानो ध्रुवम् अश्नन्ति मेदिनीम्. विभीषणाला त्याने राजाच म्हटलं आहे, दास नाही म्हटलं. हे राजा, तू धर्मज्ञ आहेस अशी माझी खात्री आहे. धर्म मर्यादा पाळूनच तू राज्य कर. प्रसादी, कुबेराचा म्हणजे त्याच्या सर्वात मोठ्या भावाचा आदर्श तू या बाबतीत आपल्यासमोर ठेव. या धर्ममर्यादेत वागणारे बुद्धिमान राजे नेहमीच चिरकाल या पृथ्वीचं राज्य करतात. विभीषणाला श्रीरामाने अयोध्येचं मांडलिक वगैरे केलेलं नाही. तू या पृथ्वीचं राज्य कर मेदिनीम, पण ते धर्माप्रमाणे कर. स्वार्थाकरता प्रजेला लुटून करू नकोस असं सांगितलं आहे. ही जीवनदृष्टी, पर्स्पेक्टिव्ह ऑफ लाईफ, त्यामागची मूल्य, रावणाची जीवनदृष्टी, तिच्या मागची मूल्य, यात फरक आहे. या दोन जीवनदृष्टीतला सांस्कृतिक मूल्यातला हा संघर्ष आहे. हा संघर्ष अजूनसुद्धा चालूच आहे. प्रत्येकाच्या मनात हा संघर्ष चालतो. त्याबद्दल पुढे आत्माराम या भागात बोलू आपण. आता या राज्यात, समाजात जो संघर्ष चालू असतो तो रामाच्या पद्धतीनं कसा सोडवायचा तेवढाच बघूया. 17व्या शतकात शिवाजी महाराजांच्या राज्यात समर्थ रामदासाने जो मार्ग सांगितला त्याला त्यांनी महाराष्ट्र धर्म असं नाव दिलं. समर्थ रामदासांना हनुमंताचे अवतारच मानतो आपण. त्यांनी जागोजागी खेडोपाडी मारुतीची स्थापना केली आणि त्या देवळाभोवती संघटना उभ्या केल्या. या संघटनेचा धर्म कोणता? धर्म असा आहे, पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वविषयी. प्रथम रामतत्व समजून घ्यायचं आणि इतरांना सांगायचं. दुसरं म्हणजे राज्यकारण, म्हणजे समाजाच्या हिताच्या गोष्टी करायच्या. आणि तिसरं, देहामुळे, इंद्रियामुळे जे अनेक व्यवहार आपल्याला करावे लागतात त्यासंबंधी, विषयासंबंधी सावध राहायचं. म्हणजे देहभावनेमुळे होणारे मोह टाळावेत.
विवेकाने देहाचं साधन म्हणून रामतत्वाच्या साध्याकरता उपयोग करायचा. या शतकात हा रामधर्म, महाराष्ट्र धर्म कुणी आचरणात आणला? आणला का? हो, आणला. या शतकातला एक रामदास मला भेटला होता. या जन्मातलं त्याचं नाव आचार्य भिसे. त्यावेळी 1936 ते 40 हा काळ होता. मी पालघरच्या शाळेत शिकत होतो. त्यावेळी या आधुनिक रामदासांचं मला पहिलं दर्शन झालं. भारताला स्वातंत्र्य अजूनसुद्धा मिळायचं होतं. आचार्य भिसे यांनी बोर्डीला एक शाळा सुरू केली होती. त्यात अनेक जमातींची मुलं आहेत, पण जास्त मुलं होती ती पाटील, धरत, सावे अशी शेती करणाऱ्या मराठा लोकांची, कुणबी वगैरे जातींची. पण या भागात खरं तर वनवासी जमातींची म्हणजे वारली वगैरे जमातींची खूप वस्ती होती. हे लोक जंगलात राहत, त्यांना शेती कशी करायची माहीत नव्हतं. एकेकाळी जंगलं त्यांच्या मालकीची होती. तिथली फळं, भाज्या शिकार करून, पक्षी प्राणी मारून त्यावर ते जगत. पण या शतकात या जंगलावर आमच्या शहरवासियांचं लक्ष गेलं. जंगलतोड केली, त्या लाकडांचा कोळसा केला. मुंबईतल्या उद्योगधंद्यांना आणि घरांना पुरवणं हा मोठा एक धंदा झाला. सरकार या जंगलतोडीचं कंत्राट देत असे, कोळसा करण्याचं कंत्राट देत. पण कुणाला? या वनवासियांना नव्हे तर शहरातल्या मंडळींना. मग हे सगळे वनवासींना शहरवासी मंडळी कामाला जुंपत, गुलाम म्हणून वागवीत. त्यांनी काम केलं नाही तर त्यांना चापकाचे फटके, आणि तसाच कोण जास्त बंडखोर असला तर त्याच्या कोळशाच्या भट्टीत त्यालासुद्धा भाजला जात असेल. त्याच्या बायका मुली तर मालकाच्या भटकी, त्याच्यावर मालक बलात्कार करी आणि तो आपण त्यांच्यावर उपकारच करतो अशा गर्वानं करत असे. अशा परिस्थितीत आचार्यांना चीड आली. जशी जशी शाळेची कामाची घडी बसली तसे त्या जंगलातून हिंडायला लागले. त्यांनी या आदिवासींच्या, वनवासींच्या संघटना बांधल्या, कोऑपरेटिव्ह सोसायट्या तयार केल्या. त्यांच्यामार्फत जंगलतोडीचं कंत्राट घ्यायला सुरुवात केली. हळूहळू जंगलातल्या पाड्यांच्या मुलांना एकत्र करून त्यांच्यासाठी आश्रमशाळा सुरू केल्या. त्या एकूणच भागात शेतीचे नवे नवे प्रयोग करून या वनवासी आणि इतर मंडळींना शास्त्रीय पद्धतीनं शेती कशी करावी हे शिकवावं म्हणून शेतीशाळासुद्धा सुरू केली. या आचार्यांनी सगळ्या वनवासींचा प्रश्न सोडवला का? नाही. अजूनही या भागात वनवासी आहेत. पण आता आचार्यांच्या शाळेत शिकून तयार झालेले त्यांचेच नेते राजकारणात अग्रेसर आहेत. बरेच वनवासी चांगल्या प्रकारची शेती करायला लागले आहेत. आचार्यांच्या शिक्षणामुळे मूळची वनवासी संस्कृती नष्ट झाली का? आचार्यांचा उद्देश होता सांस्कृतिक देवाणघेवाणीचा, कल्चरल एक्सचेंज आणि भावनिक एकत्रीकरणाचा, इमोशनल इंटिग्रेशन. हा प्रवास फार लांबचा असतो. 2-4 दशकात तो संपणारा नाही. कित्येक वेळा शतकानुशतकंसुद्धा त्याकरता लागतात. पण हा प्रवास माणसांना उभं करण्याचा आहे, नष्ट करण्याचा नाही. दररोजच्या जीवनव्यवहारात विविधता राखूनसुद्धा सांस्कृतिक मूल्यांची एकता कशी ठेवायची हा या प्रयोगातला सगळ्यात कठीण प्रश्न असतो. राज्य चालवण्याच्या पद्धती, समाजाच्या जीवनपद्धती अशा निर्माण कराव्या लागतात की ज्यामुळे हे प्रयोग यशस्वी होते. माणसं जवळ येतील. जमातींची नावं वेगळी असली, कोणी राक्षस नावाचा, कोणी वानर नावाचा असला, तरी आपण सगळे माणसं आहोत. त्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांचा धर्म
हा मानव धर्म आहे हे लक्षात ठेवायला लागतं. श्रीरामानं या मानव धर्माकडे नेणारा राजधर्म निर्माण केला आणि तोच त्यानं विभीषणाला सांगितला, सुग्रीवाला सांगितला, अंगदानं सांगितला आणि भरताला सुद्धा तोच उपदेश केला. कोलांट्या उड्या मारणाऱ्या लेखकांना हा राजधर्मात रामाने सांगितलेल्या धर्मात मानव धर्म दिसत नाही. ते वरती लिहिलेल्या सगळ्या गोष्टी विसरतात आणि लक्षात ठेवतात शंभुकाची गोष्ट. ही गोष्ट काय आहे? एकदा म्हणे सकाळी एक ब्राह्मण आपल्या लहान अर्भकाचं प्रेत घेऊन रडत रडत रामाकडे गेला. त्याला म्हणाला, रामा, हे काय झालं? माझ्या आधी माझा हा मुलगा कसा गेला? मी तर काही अधर्म केलेला नाही. तुझ्या राज्यात कुठेतरी पाप घडत असणार आहे, त्याचा हा परिणाम आहे. हे पाप कोण करतोय शोधून काढ आणि त्या प्राण्याला शिक्षा कर. राम लगेच निघाला. त्यानं सगळ्या राज्यात दूतांकरवी चौकशी केली. सगळेच प्रजाजन धर्मानुसार वागत होते. पण मग असं कळलं, एका जंगलात एक शंभूक नावाचा माणूस तप करतो होता. शंभूक नावाचा मनुष्य तप करतोय आणि तो होता शूद्र. शूद्राला तप करण्याचा अधिकार नाही. रामानं त्या शंभूकाचं डोकं उडवलं आणि तत्क्षणी त्या ब्राह्मणाचा मुलगा जिवंत झाला. मला असं वाटतं, ही गोष्ट मागाहून कोणीतरी कर्मठ पंडितानं वाल्मिकी रामायणात घुसडलेली असणार आहे. अशा अनेक कथा रामायणात, महाभारतात सुद्धा नंतरच्या कोत्यावृत्तीच्या मंडळींनी घुसवलेल्या आहेत. जर वाल्मिकींना शूद्राने तप करू नये असं म्हणायचं असतं तर ते स्वतःच महर्षी झाले नसते हो. वाल्या हा मुळात अतिशूद्र वनवासी होता. नंतर तपस्या करून महाकवी झाला होता. रामाला शंभुकाचं तप चाललं नसतं तर त्याने राक्षसांना, वानरांना तप करायला प्रोत्साहन दिलं नसतं. वाल्मिकी रामायणाप्रमाणे तप केलं याबद्दल रावणाची सुद्धा वाहवा करतो. रावणाची सुद्धा रामानं वाहवा केलेली आहे. शंभुकाची गोष्ट ऐकली तेव्हा माझ्या लक्षात राहिलं की कुणी रामराज्यातला नागरिक रामाला भेटून स्वतःचं दुःख सांगू शकत असेल एवढं मात्र लक्षात घेऊ शकतो आपण. आणि हेच उत्तरकांडात राम लक्ष्मणाला सांगतो आहे. पौर्य कार्याणि यो राजा न करोति दिने दिने संवृते नरके घोरे पतितो नात्र संशयः. जो राजा दररोज नागरिकांची कामं करीत नाही तो निश्चितच घोर नरकात पडतो. ही आहे राजधर्माची, रामाची संकल्पना. लोकांचं रक्षण करणं, लोकस्य परिरक्षणं, सर्वांगानं रक्षण करणं हे राजाचं काम आहे. रामाच्या राज्यात हे काम करण्यासाठी अमात्य असत. अलीकडच्या भाषेत यांना मिनिस्टर म्हणता येईल किंवा अमेरिकन भाषेत प्रेसिडेंटने नेमलेले सेक्रेटरी. हे अमात्य कसे असत? विद्याविनीत, जितेंद्रिय, शूर, सगळ्या प्राण्यांचं हित बघणारे, बोलल्याप्रमाणे वागणारे, निष्पक्षपाती, संधी विग्रह तत्त्वज्ञ, नीतिशास्त्र विशेषज्ञ. पण या अमात्याव्यतिरिक्त त्यांच्या राज्यात वसिष्ठांसारखे मंत्री असत. हे मंत्री राजाचे नोकर नसत. त्यांच्यापुढे राजासुद्धा नम्र होत असे, त्यांचा उपदेश ऐकत असे. त्यांना मंत्री म्हणत कारण
ते राजाला विचार करायला लावत असत. दशरथ राजा जेव्हा रामाला विश्वामित्राबरोबर पाठवायला तयार होत नव्हता, त्यावेळी वसिष्ठाने त्याला सांगितलं, स्वधर्म प्रतिपद्यस्व. हा बालकांडातला विषय आहे. सर्ग 21. धर्माप्रमाणेच वाग आणि रामाला पाठव. दशरथानं त्याप्रमाणे केलं. राजाची बुद्धी जर कुठे विचलित झाली, स्वार्थामुळे तो आंधळा व्हायला लागला, तर वसिष्ठ वामदेवासारखे हे ऋषी त्या राजाची कान उघडणी करत असत. ऐतिहासिक काळात म्हणजे इसवी सन पूर्व 270 अशोक राजाने त्या प्रियदर्शी सम्राटानं असा मंत्री नेमला होता. त्याला धर्म महामात्र म्हणत साम्राज्यातल्या निरनिराळ्या समाजात, कामगार, शेतकरी, इतर वर्गात, निरनिराळ्या जमातीत समभाव राखावा. त्यांच्या काही अडचणी असतील, राज्ययंत्रणा त्याचं निवारण करत नसेल, तर त्याबाबत राजाचासुद्धा कानउघडणी करण्याचा अधिकार या महामात्राला होता. तुरुंगातल्या कैद्यांनासुद्धा तो भेट देई आणि कुठे अन्याय तर होत नाही ना, हे बघत असेल. स्वतः अशोकसुद्धा प्रजाजनांच्या अडचणी ऐकायला नेहमीच तयार असेल. त्याने आपल्या अमात्यांना, अधिकाऱ्यांना लिहून कळवलं होतं की जनतेच्या परिस्थितीबद्दलचे अहवाल, त्यांची दुःख वगैरेबद्दलच्या वार्ता मला कुठेही असलो तरी, जेवत असताना, राणीवंशात असताना, संचलनाची देखरेख करीत असताना, बागबगीच्यात फिरत असतानासुद्धा मला हे अहवाल द्यावेत. अशोकाने जरी बुद्ध धर्म स्वीकारला असला तरी त्याने सगळ्यात धार्मिकांचा आदर राखला, त्यांचं रक्षण केलं, पोषण केलं. अशोक हा त्या अर्थानं रामाचाच अवतार होता. तसंच 17व्या शतकात शिवाजी महाराज आणि त्यांचे वसिष्ठासारखे धर्म महामात्र म्हणजे समर्थ रामदास स्वामी. जेव्हा एकदा संभाजी युवराजांची कानउघडणी करण्याची वेळ आली, ते रागानं जाऊन दिलेर खानाला मोंगलाला मिळाले म्हणून त्यावेळी त्यांना समर्थ रामदासांकडेच पाठवण्यात आलं होतं. अशा तऱ्हेचे ऋषीमंत्री निर्माण करण्याचा थोडासा प्रयत्न महात्मा गांधींनी आपल्या आयुष्याच्या शेवटी केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांचे पट्टशिष्य नेहरू, पटेल वगैरे सत्तेच्या राजकारणात शिरले आणि प्रधानमंत्री, अमात्य झाले. पण मग लोकांच्यात राहून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन निरपेक्ष वृत्तीनं राजकारणावर प्रभाव पाडतील अशी मंडळी कोण? महात्मा गांधींनी सूचना केली होती, एक सर्वसेवा संघ स्थापन करावा. त्यातल्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष सत्तेच्या राजकारणात पडू नये, पण गरज पडली तर राज्यसत्तेवर अंकुश चालवावा आणि राज्यसत्तेच्या हत्तीला लोकांच्या सेवेत ठेवायचं काम करावं. पण महात्माजींच्या मृत्यूनंतर या कल्पनेनं मूळ धरलं नाही. बहुतेक मंडळी सत्तेच्या राजकारणात वाहून गेली. पुढे इंदिरा गांधींनी जेव्हा इमर्जन्सी पुकारली, म्हणजे 1976-78, त्यावेळी महात्माजींच्याच एका शिष्यानं, विनोबाने आचार्य कुलाची कल्पना मांडली. देशात जी काही थोडी बुद्धिमान, आचारवान मंडळी होती, क्षुद्र स्वार्थासाठी राज्यसत्तेपुढे लाळ घोटणारी नव्हती, ज्यांना या देशाच्या जीवनपद्धतीची काळजी होती, पुढचं भवितव्य त्यांना दिसत होतं, त्यांनी अशांना विनोबाने एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं हाही प्रयत्न तितकासा यशस्वी झाला नाही. पण अशा आचार्य कुलाची, वसिष्ठ वामदेवासारख्या ऋषी मंत्र्याची गरज राज्यसत्तेला धर्माप्रमाणे, मानवधर्माला अनुसरून वागवण्याची वेळ पडली तर तिला अंकुश वापरून सरळ करण्यासाठी गरज लागते. श्रीरामचंद्र हा विष्णूचा 7वा अवतार. दशावताराची ही कल्पना मोठी अर्थवाही आहे. त्याबद्दल आपण स्वतंत्र बोलू केव्हा तरी. आता एवढंच म्हणतो की विष्णूची संकल्पना ही लोकरक्षणाची, लोकपालनाची आहे.
कृष्ण हा सुद्धा विष्णूचाच अवतार. त्यानंतर बुद्ध हा सुद्धा विष्णूचाच म्हणजेच रामाचाच अवतार. ग्रीक तत्त्वज्ञानी प्लेटो याने फिलॉसॉफर किंगची कल्पना मांडली आहे. हा शहाणा राजा कसा असावा? थोडक्यात तो रामासारखा, राजा रामासारखा असतो. त्याला स्वतः करता काहीच नको, पण लोकजीवन सुखी व्हावं म्हणून तो स्वतःचा आदर्श त्यांच्यासमोर ठेवतो. आणि असा हा राजा राम, फिलॉसॉफर किंग, आपलं राज्य हे मोठं कुटुंब आहे असं मानून त्यातल्या मोठ्या भावासारखा, कर्त्या पुरुषासारखा वागणारा. हा कर्ता पुरुष कुटुंबातल्या इतर सगळ्यांचं सुख आधी बघतो. त्याचा स्वार्थ त्याग हा इतरांना चालायला प्रकाश दाखवतो. आणि या प्रकाशात अगदी छोटी मंडळी मोठी कामं करतात. अलीकडे मात्सुशिता नावाची एक जपानी कंपनीचं नाव सगळीकडे पसरलं आहे. या कंपनीच्या शाखा युरोपमध्ये आणि अमेरिकेत सुद्धा आहेत. या कंपनीचा जो संस्थापक आहे मात्सुशिता, तो स्वतःला या कुटुंबातला मोठा भाऊ मानतो. फर्स्ट अमंग दी इक्वल एवढंच. पण त्याचं दुसरंसुद्धा एक म्हणणं आहे. तो म्हणतो की मी सामान्य माणसाकडून असामान्य कामाची अपेक्षा करतो आणि कितीतरी मोठी कामं ही साधी माणसं करतात, त्या एकत्र कुटुंबाकरता करतात. लंकेवर स्वारी करण्याकरता सेतू बांधायचा होता. काम चालू होतं. अनेक वानर मोठमोठे दगड झाडं आणून त्या पाण्यात टाकत होते. त्यात एक छोटी खारसुद्धा होती. ती तिच्या शक्तीप्रमाणे वाळूचे कण आणून सेतू बांधण्यासाठी प्रयत्न करीत होती. रामाने तिला बघितलं, तिलासुद्धा शाबासकी दिली, तिच्या पाठीवरून हात फिरवला, अशी एक कथा आहेच. छोट्या खारीकडून, छोट्या वानराकडून, सामान्य लोकांकडून असामान्य कामं श्रीरामाने करवून घेतली. राजा रामाचं आणखीनसुद्धा एक वैशिष्ट्य आहे. तो राम सिंहासनावर बसून राहत नाही. तो सर्वसाधारण समाजात मिसळतो, ऋषींच्या आश्रमात जेवतो, शबरी भिल्लिनीचे बोरं खातो, वानरांना जवळ करतो. राक्षस वृत्ती सोडलेल्या बिभीषणाला आश्रय देतो आणि सगळ्यांकडून स्वतःकरता काहीच मागत नाही. तो त्यांना सांगतो, तुम्ही आपापल्या धर्माप्रमाणे वागा. तुम्ही वैदिक प्रथा पाळता की अवैदिक हा महत्त्वाचा प्रश्न नाही. तुम्ही वैदिक असा, बुद्धाला मानणारे असा, महावीराला मानणारे असा, तुम्ही जर राजे असाल, नेते असाल, कर्ते पुरुष असाल किंवा स्त्री असाल, तर हाच राजधर्म तुम्हाला पाळायला हवा. या राजधर्माचा आदर्श श्रीरामाने घालून दिला. या कर्त्या पुरुषाचा ना करता नालायक नेता कधी होतो? रामराज्य कधी होतं? याबद्दलसुद्धा श्रीरामाने भरताला सांगितलं आहे. नास्तिक्यम अनृतं क्रोधम प्रमादः दीर्घसूत्रताम अदर्शनम ज्ञानवताम आलस्यम पंचवृत्तिताम एकचिंतनम अर्थानाम अनर्थश्चैव मंत्रणम निश्चितानाम अनारंभम मंत्रस्य परिरक्षणम मंगलस्यम अप्रयोगम च प्रयुत्थानंच सर्वतः किंचित त्वां वर्जयेत येषां राजदोषाः 14. कच्चित सर्ग, अयोध्याकांड, वाल्मिकी रामायण, त्यातले हे श्लोक आहेत. राजानं म्हणजेच आजच्या काळात मोठ्या कंपनीतल्या संचालकानं हे 14 दुर्गुण टाळायला हवेत. कोणते? तो संशयी असता कामा नये, अश्रद्ध असता कामा नये, खोटं वागणारा असता कामा नये, रागावणारा असता कामा नये,
निष्काळजी असू नये, प्रत्येक गोष्ट उद्यावर ढकलणारा असू नये. त्याने विद्वानांना टाळू नये, म्हणजेच त्यांच्याशी संबंध वाढवावेत. तो आळशी, इंद्रिय सुखातच रमणारा असू नये. केवळ पैशाच्याच पाठीमागे त्यानं लागू नये. ज्यांना नेमकं कुठे जायचं आहे ते माहिती नाही, त्यांच्या सल्ल्यावर त्यानं विसंबू नये. ठरवलेल्या गोष्टी सुरूच करायच्या नाहीत, घेतलेले निर्णय अंमलातच आणायचे नाहीत. ज्या गोष्टी गुप्त ठेवायच्या त्या कोणालाही सांगत सुटायच्या असं त्याने करू नये. मंगलक्षणाचा, योग्य वेळेचा त्यानं उपयोग करून घ्यावा आणि सर्वांचा, लहान थोर, उच्च नीच अशा सगळ्यांचाच त्याने आदर करावा. तर असा हा आपला राजाराम आहे. भविष्यकाळात राजा ही संज्ञा बहुधा कुणालाच मिळणार नाही. पण एका अर्थानं तुम्ही सारेच राजे असाल. तुमच्या कुटुंबात, तुमच्या संस्थेत, तुमच्या समाजात तुम्ही नेते असाल, मॅनेजर असाल, सल्लागार असाल. अशा कोणत्याही पदावरून, पोझिशन किंवा भूमिकेतून रोल काम करताना या राजारामाच्या संकल्पनेचं तुम्ही चिंतन करा. रामदासाने विश्वास दिला आहे, घनश्याम हा राम लावण्यरूपी, महाधीर गंभीर पूर्णप्रतापी, करी सेवकी सेवका, करी संकटी सेवकांचा कुडावा, आणि प्रभाते मनी रामचिंतित जावा. कुडावा म्हणजे रक्षण करतो. तेव्हा आपण या राजाराम या विषयाचं चिंतन केलं, त्याचं आपण आता मनन करू. किती छान विचार प्राध्यापक शरद कुलकर्णी यांनी मांडले आहेत. पुढचा भाग यानंतर केव्हा तरी बघू. आपल्या प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये पाठवा. धन्यवाद. जय श्रीराम.